ज्यावेळेस घरातून बाहेर पडलं त्यावेळेस आपला मानसिक त्रास होतो. मानसिक त्रास होता. मानसिक त्रास हां कोण्या गोष्टीमुळं छळ होणे काय गोष्टी होणे बर. त्यावेळेस मामाची सेवा चालू झाली. कुठं काटा नाही पडला, गाडी पंक्चर नाही झाली, कुठं हवा नाही भरली. कमीत कमी त्यावेळेला माझा पहिला प्रवास 10,000 किलोमीटर ॲक्टिव्ह चौघांचा. बाबा तो माणूस होता माहूरगडचा. सहज आला कॅन्टीनवर बसल, तुम्ही हॉटेलवर आला, मला चहा पिला. मला लय माझा आलाय, मला तुला काय म्हणलं काय झालं देवा, मला तुझ्याकडे गाडी कायचं, म्हणलं काय चालू तुला गाडी कायचं, तू गाडी शिकतोय ती मामाचा रथ आहे म्हणला. गाडी तर माझी समोर नव्हती. साहेब शेळके जे आबासाहेब शेळके यांच्यावर आले, त्यांचा अनुभव सांगता आला नाही, मी सांगतो. तो या इकडे, हा, फक्त नाव तरी सांगा फक्त. या नाव आहे भाऊसाहेब शेळके. त्या मंदिरला परवा आला होता, आपण मामाच्याकडे आला होता. मंदिरला मामांच्या सेवा कशी सुरू आहेत, दर्शनला कधी कधी जाता येत सांगा. मामाच्या सेवेचा अनुभव असा आला, ज्यावेळेस घरातून बाहेर पडलं त्यावेळेस आपला मानसिक त्रास होतो. मानसिक त्रास होता. मानसिक त्रास हां कोण्या गोष्टीमुळं छळ होणे काय गोष्टी होणे बर त्यावेळेस मामाची सेवा चालू झाली. बर आपण पुण्यात येऊन छोटासा बिझनेस चालू केला हॉटेलचा. बर. हॉटेलमध्ये पण मानसिक त्रास, हां त्याच्यामधून प्रत्येक वेळेला ज्या त्रास झाला, रात्रभर इथला दिवस नाही बघ तिला, फॅमिली सहित ॲक्टिव्हवर आत्मापूर जायचं. हां. चार लोक, ऍक्टिव्हर इथून चौघ जण इथून बघा. चौघ जण ॲक्टिव्ह. ज्यावेळेस मी पहिल्यांदा आत्मापूर गेलं, पंढरपूरून 4 वाजता निघालं संध्याकाळी, रात्री 12:30ला आत्मापूर पोहोचलं. 2 लेकरं, एक मुलगा आणि मुलगी. ती म्हणायची पप्पा अंधार पडला, कुठं थांबायचं आता. म्हणलं तुम्ही बिनगुरी झापा, म्हणलं देवाचं चिंतन करा, मी आहे चालवायला. कुठं काटा नाही पडला, गाडी पंक्चर नाही झाली, कुठं हवा नाही भरली. कमीत कमी त्यावेळेला माझा पहिला प्रवास 10,000 किलोमीटर ॲक्टिव्ह चौघांचा. लातूर, नांदेड, बिदर, भालकी, पंढरपूर, तुळजापूर, शिखर शिंगणापूर, आदमापूर, कोल्हापूर, जेजुरी मार्गे पुण्यामध्ये. अरे बापरे बापरे. एवढं फिरलं तरी कुठं काटा नाही मोरला. पुण्यातली हवा भरली, रिटर्न पुण्यात हवा भरली. एवढं उभारला होईना आता, मला पडतो का काय वाटलं मला ऐकून. एवढं करून मामाने एवढी ताकद दिली. अरे शब्दाला मामा पाहून. आणि ते पण फॅमिली सहित बारक्या मुलांना घेऊन कोण जाते हो. खरंच लय मोठं झाड. विशेष म्हणजे आमचं माणूस असं होतं, सांगतील तर तुम्ही हातचाल किंवा मला दुःख पण वाटेल. माणूस माणसात नव्हतं. काय कोणाला बोल, काय कोणाला सांगेल, काय गोंधळ घालत नाही. गाडीवर बसलं का मागं पडलं कळत नव्हतं. म्हणजे उदाहरणार्थ करणी म्हणायचं, करणीचा प्रकार. तरी आलंच मामा मी येतोय, काय असेल तुम्ही संरक्षण करायचं. मागे जर गाडीवर पडलं, काही जर त्रास चालू झाला तरी मी विचार करत नाही की माणूस पडेल का राहील मागं. आपण सरळ देवाचं विश्वास होता बस. माणूस गाडीहून पडलं नाही, त्रास जरी झाला माणूस जागेवर थांबायचं लेकराला धरून. पण गाडीहून कधीही पडलं नाही. असं अजून सुद्धा व्हिडिओ माझे मोबाईलमध्ये आहेत माणसाचे, काय त्रास झाला त्यावेळेस. घराकडून 1 रुपयाचा सपोर्ट नाही कोण्या गोष्टीचा. ज्यावेळेस मी चाकणमध्ये घर बांधलं 2023ला, 1 वर्ष रूम खाली होते, होणार की 5 आहेत, एकही भाड्यानं नाही गेलं. मामाला एवढंच म्हणलं, मामा लोक अन्नदान करते, फक्त मिठी मावला मी पेंट देणार आहे. 4 क्विंटल पेंट दिली. कन्व्हेर सरला मीटर असताना पालखी नंबर 13ला. ज्यावेळेस मी रात्रीच्या टायमात पेंट घेऊन जात होतो, कन्व्हेर जाताना घाट आहे थोडा, घाटामध्ये मामाचं दर्शन झालं वाटत. मला मामा मला इथंच पावले. तेव्हापासून मी 13 नंबर पालखी आजोबाला इथंच आहे, सोडत नाही. कालच्या गुरुवारी सासवडच्या पुढे 13 नंबर होती, तिथं जाऊन दर्शन घेऊन आलं. मामाचा एवढा अनुभव. गेल्या वर्षी 2025 मध्ये एकादशी नशी फार सुंदर सुरू आहे. मिसेस मेंढरा राखा गेली मामीच्या बग्यामध्ये. पाऊस पडत होता. दिघीच्या डोंगरात मेंढरा गेल्यानंतर मेंढरा सापडलं नाही त्याला. 3 किलोमीटर मेंढर लांब होते. त्याच्यामध्ये कुत्रा एक, कुत्र्याचं नाव आपलं आठवत नाही. अक्षरशः कुत्र्याने त्यात राऊंड मारला त्याला सगळ्यांनाच. कुत्र्याने घेऊन गेला 3 किलोमीटर मेंढराकडे त्यांना. अरे बापरे. त्यांचा रस्ता चुकला की पाऊस चालू व्हायचा, रस्ता सरळ झाला की पाऊस कमी व्हायचा. ही सुद्धा अनुभव भेटला मामाची. आणि खरंच फार म्हणजे फार झाड कसं काय एवढं केलं. दर आमुषा मामाची अजून मी चुकत नाही, दर आमुषा. पण पहिलं झाड असलं, लई मोठं झाडच होतं ते. अजून पण कालच्या आमुषाला असं झालं, आबासाहेब समोरच आहेत, सगळ्यांनी म्हणले ग्रुपमध्ये त्याची गाडी बांधायची. ह्याने म्हणले गाडीची भरती झाली, तुम्हाला सीट नाही. 3:15 वाजता 2 व्हीलर काढली इथून. 9 वाजता मामाच्या दरबारात, रात्री 9 वाजता. कालची आमुषा नाही, दुपारी 3ला निघाले, रात्री 9ला पोहोचलो. ऍक्टिव्ह काही त्रास नाही कुठलंच. अजून पण म्हणतोय
वाटलं ना कधी रात्री निघायचं तरी रात्री काही अडचण नाही कुठं. इथल्याच एक सबस्क्रायबर आहे, परवा त्यांची मुलाखत घेतली मी. त्या इथनं निघतात, ते बसने निघतात, पण इथून जाऊन तिथं जाईपर्यंत सेवा बघा कशी. इथनं घरातून निघल्यापासून जाईपर्यंत एक पाणी प्यायचं नाही, काय खायचं नाही, अशी सेवा. म्हणजे काय असतं काय काय इथनं जाईपर्यंत लोकांना एक तिकडची ओढ मामा असते. शेवा अशी ओढ जर म्हणलं आपण मामा पाहिजेत, मामा झोपीत कधी देतील सांगता येत नाही. सांगता येत. खरं आहे, आपल्या पुढे ती वस्तू तयार असते. खरं आहे. ज्यावेळेस मामाला म्हणलं मामाचा रूम जात नाही काय करायचं, आज शब्द टाकला की संध्याकाळी फोन आलाच पाहिजे. एकही रूम खाली नाही आता 5 होणार की पूर्ण भाडी नाही. अगदी. स्वतःला ठेवलेली होती ती सुद्धा खाली करून दिली. फक्त एवढी मामाची सांगणं, पावर आहे. त्या भावानं सांगणं महत्वाचं आहे. त्या शेवेमध्ये जेवढं काय म्हणलं आपण अजिबात बदल नाही, दुप्पट वाढवलं पण कमी नाही कोणी शेवे. आता अजून मुशीमध्ये मंदिर आहे, कधी पंक्तीचा प्रसंग आला तरी आम्ही ग्रुपमध्ये पंगत घेत होती अजून पण. बरोबर बरोबर आहे. मग शेवेमध्ये कमी नाही, सांगतील 10 किलो डायरेक्ट 15-15 किलो एक्स्ट्रा टाकून द्यायची. बरोबर आहे, बरोबर आहे. कमतरता कुठलीच नाही. अगदी अगदी. आज जर कुठं अन्नदान केलं नाव नाही सांगायचं, फक्त गुपित दान देऊन मागे अगदी सांगायचं. बरोबर, अगदी बरोबर. सगळ्या मोठे पण नाव नाही सांगायचं, ही मी ते काहीच नाही दाखवत. काय कारण देणारा देवच आहे. देणारा देवाचा आहे. ती देणगी दिली आपल्या सगळी मामाने दिलेली. मामाने दिलेली. आपल्या रुपयाची आपलं घरातून काहीच नाही. एक मोकळा आला माणूस 30 रुपयाला लातूर, लग्न झालं 2010 मध्ये. घरातून कसला सपोर्ट नाही, जी कमवलं तो फॅमिली देऊन कमवलं. आज मामाच्या अस्तित्वानं चाकरीमध्ये घर झालं, एक मुलगा 8वीला आहे, मुलगी 5वीला आहे. आणखीन सुद्धा प्रवास वाटलं जायचं आपल्याला तर आठवड्यावर अजून सुद्धा कोल्हापूर जातो. अरे बापरे. कधी कुठं अडवलं नाही, अंतर पोलिसने सोडायचं. अडवलं, काय आरटीओ नाही, कुठलं काहीच नाही. गाडी पंक्चर सुद्धा नाही, हवा सुद्धा नाही. पहिला प्रसंग असा, गाडीतलं आईल संपलतं तरी गाडी कुठं बंद पडली नाही. ज्यावेळेस पुण्यात आली दुसऱ्या दिवशी गाडी धूर मारायला लागली. ज्यावेळेस आपण आईल चेक करतो त्यावेळेस चंबूपर आईल निघाली मध्ये, तरी गाडी बंद नाही, अजून गाडी चालू आहे. ज्यावेळेस मी चार्जिंग गाडी घेतली, आता मला 2 गाड्या काय करायच्या, निकाचा प्रसंग काढला. मग एक असं चालक माणूस आला, दत्ताचा माणूस आला, माझी ओळख नाही पळख नाही काहीच नाही. तो माणूस होता माहूरगडचा. सहज आला, कॅन्टीनवर बसल, तुम्ही हॉटेल आला, मला चहा पिला. मला लय माझा आलाय, मला तुला काय म्हणलं काय झालं देवा, मला तुझ्याकडे गाडी कायचं, म्हणलं काय चालू तुला गाडी कायचं, तू गाडी शिकतोय, ती मामाचा रथ आहे म्हणला. क्या गाडी तर माझी समोर नव्हती, साक्षामध्ये गाडी माझी चार्जिंग ही समोर होती. ही गाडी होती, 2 कॅन्टीन होत्या, दुसऱ्या कॅन्टीनला गाडी नाही. तेव्हा म्हणलं माझी गाडी हीच आहे. नाही बोला म्हणलं, बोला खोटं बोलतो. पळवांच्या नावानं सांग बोला, खोटं बोलतो म्हणलं तर नाही तेव्हा म्हणलं माझं चुकलं म्हणलं. अजून सुद्धा गाडी कायचं नाव घेत नाही मी. अजून गाडी पेट्रोलची तशीच ऍक्टिव्हा. हे अनुभव सगळे ऍक्टिव्हाची प्रवास नाही, करताना मला इराद ते तुझे- बाळा माझा कधीच विकायचं नाही. आणि कोणी हे- जरी गेला हे अनुभव- झोपेत गाडी चालवतो, कुठे ठोकलं नाही अजून. हे अनुभव सगळे आपण घेतलेले आहेत. तुमच्या अनुभव म्हणजे नाही, सगळ्यांच्या नाही. विषय आपल्या आयुष्यात अनुभव आहे ते. सगळे सगळे म्हणजे आम्ही जे अनुभवलं तेच हे सांगायला. हा, सगळे. हं? जबरदस्त जबरदस्त, खरंच जबरदस्त. बाळमामाच्या नावात सांग सांग मला. बोल सांग बोल. धन्यवाद. तुमचं नाव सांगितलं काय ना? भाऊसाहेब केरवा शेळकी. हां, बरं. शेळके म्हणजे धनगर. नाही ते नाही. चाकूर. या इकडे. लातूर जिल्हा. या 2 मिनिटं फक्त नाव सांगा. या 2 मिनिटं. या बरं, नाव सांगा फक्त नाव सांगा. या. गोरक्षनाथ गावाने. जय बाबा.